50%च्या आत तुम्हाला 2% जरी दिलं तरी ते टिकतं. बाहेरचं 50%च्या वरचं 1%ही पुरत नाही, ते टिकत नाही. या सरकारने तेच केलं. आता या सरकारने परत तुम्हाला 10% दिलं 50%च्या बाहेरचं. 50%च्या बाहेर आरक्षण हे 50%च्या आतच असतं, बाहेरचं टिकत नाही. ते वाढीव असतं, वाढीव कधी टिकत नाही. त्यामुळे आता या राजकीय लोकांना यांची जागा तुम्हाला हात जोडून विनंती करतो, खरंच दाखवून द्या. समाजात आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. हम सब लढेंगे. सर्वपक्षीय मराठी नेत्यांचं करायचं छत्रपती शिवाजी महाराज की हलो हलो बोलो, ज्यादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आंदोलनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सगळ्या समाजाच्या लोकांनी या मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी, या रास्ता रोकोला पाठिंबा देण्यासाठी ते आलात. त्याबद्दल मी मराठा समाजातर्फे मोठ्या भावाची भूमिका म्हणून सर्वांचे मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जे निवडणुकाचा विषय आता निघाला, इथं आपल्याला माझ्या मते निवडणुकीला आपले लोक उभा केल्यापेक्षा त्या खुर्चीचा डाग आपल्याला लावून नाही घ्यायचा आहे. पण ज्या दिवशी लोकसभा जाहीर होत्या तर आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये 1700 बूथ आहेत. एका बूथून प्रत्येक 2 फॉर्म आपले असे 3400 फॉर्म या एका जागेसाठी भरले गेले पाहिजे. म्हणजे आपल्याला निवडणूक जोपर्यंत सगळे सोयरेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया होणार नाही. मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये कुठेही सहभाग घेत नाही, कुठेही जरांगे पाटलाच्या तिथे जाऊन भेटत नाही, त्यांना सांत्वन करत नाही, 2 गोष्टी बोलत नाही, कुठलाही त्यांना ते हे देत नाही की बाबा आम्ही तुमचं कुठेतरी सहभाग घेऊ. एवढ्या मोठ्या आंदोलनामध्ये जरांगे दादाच्या आदेशानुसार आम्ही जे आंदोलन केलं आज पंचकृषी चौकामध्ये, खूप मोठ्या प्रमाणात समाज बांधव आज इथं एकत्र आले, पण कुठलाही राजकीय नेता किंवा राजकारणी इथं आला नाही. त्यामुळे आम्ही यांचा जाहीर निषेध करतो आणि यांची जागा आम्ही आता यांना नक्कीच दाखवून देणार मतदानामधनं. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 खासदार आहे, एक हिंदू आहे, एक मुस्लिम आहे. हिंदू खासदार तुमच्या कुठल्याही आरक्षण मुद्द्यावर बोलत नाही आणि मुस्लिम खासदार हे लोकसभेमध्ये मराठा आरक्षण मुद्द्यावर आवाज उठवता. काय समजायचं यांचं हिंदुत्व? यांचं हिंदुत्व फक्त सत्ता भोगण्यापुरतच आहे का? मी खासदार इम्तियाज जलील साहेबांचे मराठा समाजातर्फे खूप खूप आभार मानेल की त्या माणसांनी इतर समाजाचे असूनही मराठा आरक्षणासाठी लोकसभेमध्ये आवाज उठवला. मी या बाकी सर्व राजकीय लोकांचा जाहीर निषेध करतो आणि सर्व समाजाच्या वतीनं एकच शब्द देतो की यानंतर कुठल्याही राजकीय लोकांना आम्ही आमच्या गावामध्ये फिरू देणार नाही आणि राजकारणात यांची जागा आम्ही दाखवून देऊ आणि मतदानाद्वारे आम्ही आमचा समाज बांधव एखादा उभं करून त्याला सपोर्ट करून त्याला राजकारणात पुढे करू. पण या राजकीय लोकांना आम्ही कधीच आता सहकार्य करणार नाही. एक मराठा. तर मराठा आरक्षण हे म्हणजे 70 ते 80% यशस्वी झालेलं आहे. आता थोडा है और थोड़े की जरूरत है. पण मध्ये कोणीतरी पारसकर महाराज आहे, कोणीतरी एक लेडी महिला आहे ते म्हणजे आंदोलन शिकवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याबद्दल या आरक्षणाच्या निमित्ताने तुम्हाला मी एक सांगू इच्छितो. गेल्या 6 महिन्यापासून मनोज दादा जरांगेंनी या आंदोलनाची दिशा आणि जी दिशा ठरवली त्या माध्यमातून मराठा समाज हा या आरक्षणा संदर्भात 80% सक्सेस झाला. मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये सरकारने ज्या मुख्यमंत्र्यांनी शिवरायाची शपथ घेऊन तुम्हाला आरक्षण देण्याची शपथ घेतली आणि त्यानुसार त्यांनी आंदोलन वाशीमधूनच परत जावं म्हणून त्यांनी राजपत्रित अध्यादेश काढला सगळे सोयऱ्याचा म्हणून. त्यामुळे आम्ही सर्व मराठा बांधव जरांगे पाटलाच्या आदेशानुसार वाशीमधून परत आलो आणि वाशीमधून परत आल्यानंतर त्या अध्यादेशाची अंमलबजावणी सरकारला करण्याची आज गरज असताना सरकारने हे फसवं 10% आरक्षण देऊन या पुढील येणाऱ्या निवडणुका कशा
साध्य करून घ्यायच्या हे त्यांनी ठरवलं आणि आता मनोजदादा जरांगे सगळे सोयऱ्यासाठी ठाम अडून बसले असल्यामुळं आम्हाला सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन संपवणार नाही असं मनोजदादा जरांगेने जाहीर केल्यानंतर या सरकारने काही भांडगुळ हे आंदोलन बदनाम करण्यासाठी संगीता वानखेडे जी की बाई स्वतःला समाजसेविका म्हणते, तिच्या स्वतःवर ब्लॅकमेलिंगचे भरपूर प्रमाणात गुन्हे दाखल असताना ती समाजसेविका कशी असू शकते आणि तो बारसकर नावाचा व्यक्ती आज सोशल मीडियावर त्याचे 100 पण फॉलोअर नसताना एकही कीर्तनाची क्लिप नसताना तो महाराज कसा, हे सरकारने सोडलेले भांडगुळ आहेत आणि यांना पैसा घेऊन या मराठा आंदोलनाला फोडण्यासाठी जरांगे दादाला बदनाम करण्यासाठी आणि आंदोलन चिघळण्यासाठी आंदोलन मोडीत काढण्यासाठी या सरकारने सोडलेले हे पिलावळ आहेत पण मराठा समाज या पिलावळांना कधी भीक घालणार नाही आंदोलन पुढे चालू राहणार आणि सगळे स्वराची अंमलबजावणी झाल्याशिवाय हा समाज मागे हटणार नाही एवढंच मी या शब्दानुसार सांगू इच्छितो आणि मनोजदादा जरांगेच्या पाठीमागे हा संपूर्ण मराठवाड्यातला 5 ते 6 महाराष्ट्रातला 5-6 कोटी समाज हा खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा आहे आणि तसेच मुस्लिम समाज सुद्धा भरभरून या मराठा आंदोलनाला पाठिंबा देतोय इम्तियाज जलील सारख्या साहेबांनी या संसदेमध्ये मराठ्यांचे एवढे खासदार असताना एकही भांडगुळ त्याचं बोललं नाही आणि मी मानावे तेवढे आभार इम्तियाज जलील साहेबाचे व्यक्त करतो की त्यांनी तिथे संसदेमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला आणि कालच प्रकाश आंबेडकर साहेबांनी परत एकदा कालच्या जाहीर भाषणामध्ये सांगितलं की दलित चळवळीतील सर्व बांधवांनी या मराठा आरक्षणामध्ये पाठिंब्याने खंबीर त्यांच्या पाठीमागे उभा राहा त्याबद्दल मी या प्रकाश आंबेडकर साहेबांचे सुद्धा मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो धन्यवाद.